आणि माझं पण सहकार्य असणार याबद्दल माझे दोन शब्द आहे. सर आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी बॅट दिले तर मला वाटतं तुमच्या काहीशा काही वर्षाच्या पलीकडे जर गेलात तर कदाचित तुम्ही देखील एखादा फलंदाज किंवा गोलंदाज असाल, त्याबद्दल तुमचा अनुभव काय सांगाल? कारण या मैदानामध्ये भरपूर मी कित्येक वर्ष बघतो पण यूट्यूब पहिले नव्हती, पण आता गेले 2 वर्ष यूट्यूबवरती आहे. पण खेळाडू हा कोयना समाजातलाच पुढे जाऊ शकतो हे मी आत्मविश्वास सांगू शकतो. कारण ओए कॅम्पामध्ये किंवा इतर आमच्या पिंपरी विभागामध्ये किंवा अख्ख्या अखिल कोयना समाजामध्ये प्रत्येक खेळाडू हा क्रिकेट रसिक आहे हे मी मान्य करू शकतो. आज संदीपजी वास्कर यांच्या माध्यमातून 182 देशामध्ये ही थेट स्पर्धा, तुम्ही अमेरिकेत गेलात, इंग्लंडमध्ये गेलात, आफ्रिकेत गेलात, तर तुम्ही यूट्यूबच्या मध्ये पाहू शकता. तर पनवेल तालुक्यातले जे आहेत आणि निश्चितच त्यांचं देखील योगदान आपण इथे पाहायला मिळतात, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण प्रत्येक खेळाडू हा क्रिकेट वृत्ती असतो आणि त्याच्यामध्ये खरोखर तो ध्येय आपला पार 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 पाडित असतो. धन्यवाद सर. तर तुम्हाला देखील तुमच्या भविष्यकाळासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊया आणि वळूया आपण मैदानाकडे. तर खरं तर समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. एक अतिशय गोड आवाज तुम्ही ऐकणार आहात. अर्थातच गेले 3 दिवस ज्याने खूप चांगलं योगदान दिलं ते समालोचक या ठिकाणी आमच्यासोबत जोडले जात आहेत आणि ऐकूया त्यांचा आवाज. अर्थातच समालोचक प्रवीणजी रेवणे सरांना. ओव्हर टू प्रवीण रेवणे सर. धन्यवाद. नक्कीच दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आपण पाहतोय. अमरदीप धवली विपक्ष राजे आराव यांच्यामध्ये आपण पाहतोय. औरंगजेब रडला होता कारण दरबारात आवाज चढवून त्याला शिवाजी राजा नडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता कारण त्याच्यासमोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता. जालून देखील मुंबई अजमल कसाब रडला होता कारण त्याची मान हातात धरून तुकाराम उमले नडला होता. सांगा ओढून साऱ्या जगाला नडणारा हा हिंदू होता. जय शिवराय, जय जिजाऊ. सांगा ज्या पद्धतीने आपण सामने पाहतोय ओएकॅमचा राजा चषक पर्व तिसरं कोयना क्रिकेट समाजामध्ये आणि कोयना क्रिकेट खेळाडूंना जी अपेक्षा असते ओएकॅमच्या राजा चषकाची, जी ओढ निर्माण झालेली असते, कारण का आयोजन म्हटलं की ओएकॅमच्या राजा चषकाचं आयोजन संपूर्ण समाजामध्ये ज्याचा गाजावाजा आहे अक्षरशः ते आयोजन ओएकॅमच्या राजा चषकाचं. आणि ओएकॅमच्या राजा चषकाच्या ह्या आयोजकाला संदीप साळुंके असतील, दीपक साळुंके असतील, संतोष रेवणे असतील, खरोखर अक्षरशः 4 चांद लावलेले असतात या आयोजनाला. पहिला चेंडू आपण पाहतोय. वैभवचा हा पहिला चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय. सोयरी चेंडू घोषित केलाय. नो चेंडू, फ्री हिट असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय. फ्री हिटचा चेंडू फेकतोय. नो चेंडू आणि एकच धाव लागते धाव फलकावरती. पहिलं षटक हे पिवणचं षटक असतं आणि हाणामारीचं षटक असतं आणि हाणामारीच्या षटकामध्ये आपण फक्त बघतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 फक्त क्षेत्ररक्षण पाहायला भेटतात बाहेर. पुन्हा एकदा हा आपण चेंडू पाहतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये, फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स, दणदणीत खणखणीत चौकार. ला 23वा खेळाडू जो चौकाराने हे खातं खोलतोय. बघा आम्हाला हे गुणलेख लाभलेत जे कालच्या दिवसापासून इथं जोडलेत. कोयना क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आणि पिंपरी विभाग प्रीमियर लीगचे खजिनदार दीपकजी शिंदे. एक लॅपटॉप म्हटलं जातं ज्या पद्धतीने समालोकांच्या पाठीमागचा कणा असतो त्या पद्धतीने गुणलेख करतात ह्या ठिकाणी दीपकजी शिंदे साहेब. ह्या चौकाराच्या मदतीने धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती 5 धावा लागलेत. पहिली जोडगोली आपण पाहतो मैदानावरती राजे आराव संघाची एक नावाजलेली जोडी आपण पाहतोय ज्यांनी पेनपूर्व विभागामध्ये अक्षरशः त्यांच्या नावाचा डंका असतो. आणि एका बाजूला दुसरा संघ आपण पाहतोय अमरदीप धवली संघ. अमरदीप धवली संघाचा जर विचार केला 2 बंधू नी ओळखला जाणारा हा संघ लव अंकुशचा हा संघ आपण पाहतोय. हा चेंडू बघा जातोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, घरंगलत जातोय कार्पेट लाईनच्या रिझन मध्ये, खणखणीत दणदणीत चौकार.
प्रशांतचा विचार करतोय, फलंदाजी उजव्या हाताने करतोय, चांगली फलंदाजी पाहायला भेटते. 2 चौकार आहेत प्रशांतच्या बॅटच्या पट्ट्यामधून. धावांचा जर विचार केला तर 9 धावा लागले धाव फलकावरती. वैभव गोलंदाजी करतोय आपण पाहतोय. आता मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू. 1 धाव तर नक्कीच रोखू शकणार नाही मित्रांनो. धावा भेटत नसतात, धावा चोरण्याचं रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते. एका धावाने धावफलक खालता ठेवतोय. धावांचा जर विचार केला तर धावा लागली धावफलकावरती. 10 धावा लागलेत धावफलकावरती. पिवनचं षटक आपण पाहतोय वैभवच्या माध्यमातून. एक उंचसा असा गोलंदाज दिसतोय आपण मैदानावरती पाहतोय. अमरदीप धवळी संघाकडून टाटा एंड करून गोलंदाजी करतोय. 15 ते 20 पावलांचा रणअप दिसतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिडॉनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव. एका धावने जर विचार केला, पहिले षटक मार्ग असताना धावांचा जर विचार केला, धावा लागले धावफलकावरती. 11 धावा लागलेत. विजय आणि प्रशांत ही जोडगुली आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता मला वाटतं, नक्कीच पंचांचा विचार आलाय. नो चेंडू घोषित केलाय. (1+1) डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलाय. 2 धावा या ठिकाणी आणि फ्री हिटची सुद्धा संधी असेल. एक बोनस पॉइंट नक्कीच भेटलेला असेल राजे आरव संघाला. हा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जातोय, घरंगलत जातोय. पुन्हा एकदा चौकार येतोय बॅटच्या पट्ट्यामधून. धणधणीत खणखणीत चौकार. धन्यवाद. एक समुद्र संगीत आपण ऐकतोय पापडीचा पाडा गणेश यांच्या माध्यमातून. आणि लाईव्ह सामने पाहतोय पीटीसीच्या लाईव्हच्या माध्यमातून. संपूर्ण जगभरामध्ये 182 देशामध्ये आपण लाईव्ह सामने पाहतोय. कारण का 10 देशामध्ये आपण पाहिलं तर निर्बंध आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिले षटक मार्गाचं असताना धावांचा जर विचार केला तर 17 धावा. खूप महागडं षटक म्हणावे लागेल. हा चेंडू उंची जास्त, पायाचे लांबी कमी, क्षेत्रक्षण येतोय का, झेल खाली झेल टिपतोय का, पण नक्कीच थोडासा क्षेत्रक्षण चुकतोय या ठिकाणी आपण पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते. गचाल क्षेत्रक्षण पाहायला भेटते. ज्या पद्धतीचा आपण विचार केला होता की सहजगतीने की झेल टिपू शकतो हा क्षेत्रक्षण, पण नक्कीच 2 धावा काढलेत. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर धावा लागले धावफलकावरती. 19 धावा लागलेत पिवनच्या षटकामध्ये. सर प्रवीण, आजचा दिवस हा जागतिक मराठी भाषा दिवस असं म्हटलं जातं. कविवर्य कुसुमाग्रज असद विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवसही आहे. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, झालो मधखरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मांडतो मराठी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्य चळवळीचे पहिले क्रांतिकारी विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठी माणसांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्ञानसम्राज्ञी लता दिदी मंगेशकर, क्रिकेटचं लिटिल मास्टर देव सुनीलजी गावस्कर, क्रिकेटचं देव सचिन रमेश तेंडुलकर आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे अण्णा हजारे, तसेच भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या महाराष्ट्रीय आणि आज या मराठी दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्कीच मराठी राज्यभाषा दिन आणि मराठी राज्यभाषा दिनाच्या पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. जाऊया सामन्याकडे. पहिलं षटक सर आपण पाहतोय खूप महागडं षटक असेल. पिवनच्या षटकामध्ये तब्बल 19 धावा चोपण काढलेत. या जोडगुलीनं विजय आणि प्रशांत ही जोडगुली पाहतोय मैदानावरती. एक चांगली पार्टनरशिप आणि मोठ्या धावसंख्येकडे जाताना आपण पाहतोय. नक्कीच इथं मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा फटका प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता काढतोय. आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय मैदानावरती तो अंकुश. एक वडबोल विभागामधला एक नावाजला संघ आपण पाहतोय. जर या संघाचं सर एक वैशिष्ट्य आहे नक्कीच, कारण का हा संघ हा ओळखला जातो 2 बंधूंची जोडीच्या माध्यमातून ओळखला जातो. कारण का दोन्ही बंधू हे जुडवा बंधू आहेत. आता मात्र
बाद होते, दांडी गुल होते आणि पहिलाच झटका बसतो या ठिकाणी राजे आराव संघाला. हजार देणगी दिली एका खेळाडूने एका मोठ्या स्पर्धेसाठी देणगी देणं हे देखील नक्कीच मोठी जमेची बाजू असते आणि ते काम उरण तालुक्यातल्या अर्थात विजय ठाकूर यांनी केलं हे एक त्याचं वैशिष्ट्य. नक्कीच नक्कीच दोन बंधूंचे जोडे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण पाहिलं. इरफान पठाण असेल, युसुफ पठाण असतील आणि नक्कीच आपण IPLच्या माध्यमातून पाहतो दीपक चहर असतील, राहुल चहर हे अशी जोडगोली आपण पाहतोच. आणि नक्कीच अमरदीप धवली संघाला पण आपण ओळखतो त्या दोन जुडवा बंधूच्या माध्यमातून लव अंकुश ही जोडगोली आपण पाहतोय. त्याच अंकुशनं कुठंतरी एक खिंडार पाडलंय राजे आराव संघाला. त्याच जोडगोलीने चांगली पार्टनरशिप केली होती. त्याच जोडगोलीला इथं मात्र पूर्णपणे खिंडार पाडले. हा चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट द फटकार स्वतःच्याच फॉलो थ्रीमध्ये आपण पाहतोय. एकच धावा मात्र रोखू शकला नाही. एका धावेने जर विचार केला संघाची धावसंख्या झाली आपण पाहतोय 20 धावा लागलेत धाव फलकावरती. आपला अनुभव दाखवतोय मैदानावरती, अनुभवाची शिजोरी दाखवतोय. ज्या पद्धतीने वडवल विभागामधला हा एक नावाजलेला संघ आणि त्याच पद्धतीने एक नावाजलेला गोलंदाज, एक अष्टपैलू असा भरणा असलेला तो अंकुश या मैदानावरती गोलंदाजी करतोय. आता मात्र बघा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा पुन्हा एकदा संपर्क तुटतोय. लाईन लेंथवरती गोलंदाजी करतोय, रिदमवरती गोलंदाजी पाहायला भेटते. असं वाटलं पिवनच्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर कुठेतरी न दडपण घेता चांगली फलंदाजी करतील आणि मोठे फटके पाहायला भेटतील. कारण का सायंकाळच्या वातावरणामध्ये पाहायचं म्हटलं तर सर एक नक्कीच मोठे षटकार चौकारांची आतिषबाजी होती. जर वाऱ्याचा वेग आपण पाहिला तर इथं मात्र जातो स्क्वेअर लेग रिझनमध्ये खणखणीत दणदणीत षटकार. जर विचार केला पहिल्या षटकात 19 धावा आल्यानंतर मात्र अंकुशने हा अखूट टप्प्याचा चेंडू फेकला आणि त्याचा सुवर्ण फायदा उचलला. पुलच्या माध्यमातून आलेला डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. नक्कीच जेव्हा जेव्हा तुम्ही आखूड टप्प्याचा चेंडूचा जर मारा कराल तर एक मेजवानीच असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहायचं म्हटलं तर रोहित शर्मा असा टप्पा तर सहजरित्या षटकाच्या रूपामध्ये परिवर्तन करतो. आता मात्र खोलवर लाईनचा चेंडू टाकलाय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. जर विचार केला तर धावा लागले तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा लागलेत 1 गड्याच्या पतनानंतर. तर 27 धावा म्हणजे प्रति षटकात 13.50च्या सने धावा दाखल करल्या. तर आज या महाराष्ट्र दिनाबद्दल आणखीन काही थोडीशी माहिती प्रेक्षकांमध्ये आपण देऊया. याच मातीत जन्मले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. याच मातीच्या मराठी माणसाठी झटले हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. याच मातीने दिला क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर. याच मातीत घडल्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर. याच मातीने दिले नाम फाउंडेशनने सेवा करणारे मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर. याच मातीत जन्मले बाबा आमटे. तर याच मातीसाठी झटले विजय कामटे आणि याच मातीत शहीद झाले हेमंत करकरे आणि विजय साळसकर. तर हे महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र कुठेही मागे न हटणारा महाराष्ट्र. कारण 50 वर्षाच्या राजांच्या कारकिर्दीत ज्या महाराष्ट्राला घडवलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांची नुकताच आपण 19 फेब्रुवारीला एक सुरेख अशी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी करू. वया मैदानाकडे आणि ऐकूया आमचे समालोचक प्रवीण रेवणे सरांकडे. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा दुसरा झटका बसतोय राजे आराव संघाला आपण पाहतोय.
जी आपण काका माद्रे सर पहिली जोडगुली होती ती पविल्यांचा रास्ता पकडले. विजय बाद झालाय, प्रशांत बाद झाला. आता मात्र नवीन जोडगुली असेल समृद्ध आणि अविनाश. जिम्मेदारी घ्यावी लागेल खांद्यावरती कुणाला तरी. कारण का जर खांद्यावरती जिम्मेदारी घेतली तर आपल्या बॅटच्या रॅडरमधून मोठे षटकार येऊ शकतात या मैदानावरती. कारण का ज्या पद्धतीनं पिवनच्या षटकामध्ये फलंदाजी केली होती विजयनी प्रशांतनं 19 धावा तब्बल चोपल्या होत्यात. आता मात्र पाहायचे त्या पद्धतीने फलंदाजी करतात काय मैदानावरती. हा चेंडू आपण पाहतोय. नक्कीच 1+1 पंच आमच्याकडे फिरलेत. वाईट चेंडू घोषित केला. लेग एसटी सोडून गेलेला हा चेंडू होता. आणि 1+1 या 2 धावाने जर विचार केला धावांचा तर 29 धावा लागलेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की 4-4 षटकांचे सामने असतील. कारण का पहिल्या फेरीमध्ये आपण 5 षटकांचे सामने पाहिलेत आणि आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर संघ भरपूर आहेत. पाहायचं म्हटलं 2 दिवस आपण पाहिलं 5-5 षटकांचे आणि 4-4 संघाचे षटकांचे आपण सामने पाहिलेत. इथे मात्र पुन्हा एकदा फसतोय फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते. लाईन लेंथवरती गोलंदाजी पाहायला भेटते. धावा मात्र स्थिरवलेत. 29च आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राजे आराव संघाचे. हा चेंडू बघा खोलवर लाईनचा चेंडू जातोय लॉंग ऑफ 3 झोन मध्ये. आपण पाहतोय 1 धाव तर काढले. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. जिथं 2 धावा असतात नक्कीच तिथं 1च धाव भेटते. एका धावाने पुन्हा एकदा धावांचा जर विचार केला तर 30 धावा लागले धावफलकावरती. पंचांची पण आपण पाहतोय सतत आजचा हा 3रा दिवस. संजय सावंत असतील, जयंत पाटील, गणेश बाविस्कर असतील आणि आपले गुप्ता मुंब्राहून आलेले नक्कीच एक चांगली भूमिका पार पाडतात आजचा हा 3रा दिवसामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगले पाहायला भेटतं. पण पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांचा आकाशाच्या दिशेने बोर्ड गेले आणि 3रा झटका बसतोय राजे आरव संघाला. जन्माची सोबतीन पत्नी माय मरो मावशी जोगो मावशी असे अनेक रूप आपण महिलांची पाहिलेत. जिजामाता इंदिरा गांधी, लता मंगेशकर, सामाजिक कार्यकर्ते सिंधुताई सकपाळ, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, किरण बेदी, पी.टी. उषा, कर्णम मल्लेश्वरी, कल्पना चावला, पहिल्या महिला राष्ट्रपती ज्याचा मगाशी उल्लेख केला प्रतिभाताई पाटील, बारामती पुणे मॅरेथॉन शर्यत जिंकून वयाच्या 62व्या वर्षी. दरम्यान हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू आपण पाहायला मिळतात. 62 वर्षीच्या बाईने आपल्या पतीला जे 1 लाख रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं, 9वारी लुगडे नेसणारी ही महिला जिने लता भगवानकर हिने आपल्या पतीला मरणाच्या दारातून आणलं. तर ह्या महिला शिकलेल्या नव्हत्या का? अशा पद्धतीचं हे गीत आपण पाहायला मिळालं. मंदामाई शिकलेली नव्हती का? ओव्हर टू प्रवीण रेवणे सर. नक्कीच लो फुलटा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये जातोय. तेवढाच आपण पाहतोय चालाक क्षेत्रक्षण चांगली फेकी करतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर विचार केला राजे आराव संघाची धावा लागले धावफलकावरती 32 धावा. शेवटचे षटक असेल कारण 4 षटकांचा सामना आपण पाहायला मिळतोय. प्रवीण सर तर पहिल्या षटकात जेव्हा 19 धावा आल्यानंतर असं मला वाटत होतं की साधारणतः 50 ते 55 धावा धावफलकात येतील. परंतु अंकुशाने एक खराब चेंडू फेकला ज्यामध्ये डीप स्क्वेअरला षटकार आल्यानंतर त्या षटकामध्ये धावा फक्त आल्या होत्या 8 आणि त्यानंतर समीरने जी गोलंदाजी केली ती अतिशय चांगली होती. त्यामुळे धावफलकाला थोडासा आळा बसलाय. पण तो शेवटचं षटक फेकणारा गोलंदाज आपण पाहणार आहोत क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर, जिथे तो किती धावा रोखण्याचा प्रयत्न कारण शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत की समोरचा संघ किती धावांपैकी योगदान देतोय. नक्कीच कारण का शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचे षटक म्हटलं जातं. जर विचार केला आपण तर राजे आराव संघाला आता मात्र षटकारांचे दरवाजे खुले करायला लागणार. इथं नक्कीच नो डाऊट पंच आमच्याकडे फिरले तो वाईड चेंडू घोषित केलाय
वाईट चेंडू जर विचार केला धावा लागले धावफलकावरती 33 धावा लागलेत धावफलकावरती. कारण का आपण सामने पाहतोय 4-4 षटकांचे सामने पाहतोय. कारण का पहिल्या फेरीमधल्या सर सामने पाहिले तर 5 षटकांचे सामने होते. आता मात्र 4 षटकांचे आपण सामने पाहतोय. हा चेंडू पाहतोय आपण मिडॉनच्या रिझनमध्ये चेंडू जातोय. एक धाव तर काढले. नक्कीच दुसरी धाव घेतोय का तेवढाच नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते आणि 2 धावा सहजरित्या गतीने पूर्ण पाहायला भेटतात. या 2 धावाने धावफलक हालता ठेवतोय. धावांचा जर विचार केला तर 35 धावा लागले धावफलकावरती. किशोर गोलंदाजी करतोय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा एक धाव तर काढली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच मानत असणार मिडॉनच्या रिझन मध्ये. गचाल क्षेत्रक्षण पुन्हा एकदा तुतुमे करता करता तिसरी धाव. पण बघा काय धावांचा उच्चांक आणि रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा चौथी धाव काढतोय का? हे तर नक्कीच एक आत्महत्या म्हणावी लागेल. संकटाला सामोरं जातोय. कारण का ज्या पद्धतीनं धावा त्यांनी सोडल्यात मित्रांनो, धावा भेटत नसतात त्या पद्धतीने धावा चोरल्यात आणि चौथ्या धाव घेताना मात्र आत्महत्या करतोय या मैदानावरती तो फलंदाज. 3 धावांनी जर धावांचा जर विचार केला तर धाव लागल्यात धावफलकावरती 38 धावा लागलेत चौथं षटक मार्गस्थ असताना. अडतीस धावा लागलेत शेवटचं षटक मार्गस्थ असताना. बघायचंय पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजून आता मात्र मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. यष्टेकच्या पाठीमागे चेंडू जातो. एक धाव तर धाव मात्र रोखू शकत नाही. पंचांचा इशारा येतोय 22च्या रूपाने ही धाव भेटते. या धावाने जर विचार केला धावफलक पुन्हा एकदा हालता होतं. 39 धावा लागले धावफलकावरती. ज्या पद्धतीने आपण विचार केला की पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यात तर नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा वाटलं असेल की चांगली 50 ते 55 धावांचा डोंगर उभं करू शकतं. जर मैदानाचा जर लेखाजोखा पाहिला सर तर हे मैदान म्हणजे सहजरित्याने षटकार जाऊ शकतात. हवाचा पण वेग आता या साईडने आपण पाहतोय तर नक्कीच बॅटचा फेस त्यांना खोलायला लागेल आणि मोठे फटके मारावे लागतील. आता मात्र जातोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव तर काढले. क्षेत्रक्षण येईपर्यंत आपण पाहतोय दुसरी धाव पण पूर्ण. 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असतोय पण पुन्हा एकदा आत्महत्या करतोय. आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतोय हे फलंदाज. जर विचार केला तर पुन्हा एकदा झटका बसतोय राजे आराव संघाला. तर एक चांगला सामना पाहायला भेटेल. 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. किरण आपण पाहतोय फलंदाज उजव्या हाताचा एक उंचपुरा असा आपण फलंदाज पाहतोय आणि गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीवरती किशोर. हा चेंडू आकरटप्प्याचा मारा करतोय. उंची जास्त पायाचे झेल टिपते का नो मॅन्स रिझन मध्ये द्या पण मात्र अप्रतिम झेल टिपले. स्वतः झेल खाली आलाय. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला भेटते आणि पुन्हा एकदा झटका दिलाय राजे आरव संघाला. सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण जर धावांचा जर विचार केला तर 41 धावा लागलेत धावफलकावरती. पुन्हा एकदा बघा अक्कोटप्प्याचा मारा करतोय. पुन्हा एकदा चेंडूने बॅटचा संपर्क तुटतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय. जर विचार केला धावांचा 41 धावा
लागले धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे 24 चेंडू 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता असेल. जाऊया तोपर्यंत समुद्र संगीताकडे. कुसावडे खालापूर याच दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीची दुसरी लढत असेल. तर दोन्ही संघनायकांनी डीजे स्पोर्ट्स जाडोशी आणि जयभवानी कुसावडे खालापूर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही, कारण अनेक सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. तेव्हा डीजे स्पोर्ट्स आडोशी आणि जयभवानी कुसावडे खालापूर या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवराज क्रिकेट संघ राजे आरोप पेंड या संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी बाद 41 धावा जमवल्यात. अमरदीप धवळी खोपोली संघाला तब्बल 42 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं 4 षटकामध्ये. आणि ही जी लाईनअप पहा, ही खरी क्रिकेटची एक महानता आपल्याला पाहायला मिळाली. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक, जे 17 वर्ष ती क्रिकेट स्पर्धा आपण पाहायला मिळेल. यावर्षी ती क्रिकेट स्पर्धा नाही आहे करोनाच्या या कालावधीमध्ये, मात्र ती अर्थात आपले लाडके आमदार सन्माननीय राजूदादा पाटील सर, विनोददादा पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जे योगदान दिलं आणि तेच योगदान आज रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. अगदी मी कोल्हापूरची स्पर्धा गेल्या आठवड्यामध्ये केली होती, त्या स्पर्धेमध्ये देखील तिथे देखील हीच लाईनअप पाहायला मिळाली. हे एक वैशिष्ट्य आहे स्पर्धेचं. तर मी विनंती करतो जयभवानी कुसावडे खालापूर संघ आणि डीजे स्पोर्ट्स आडोशी संघ या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी आडोशी संघाचा संघनायक इथे आलेला आहे. जयभवानी कुसावडे खालापूर संघाचा संघनायक आपण लगेच संपर्क साधा खेळाडू कक्षामध्ये, माफ करा, नाणेफेक कक्षामध्ये. तर एक निश्चितच आपल्यासाठी एक आरव संघाकडून एक संधी आहे, एक सत्यनारायणची पूजा. तर जरा नाणेफेकीसाठी यायचं दोन्ही संघनायक. खाली गेला पटकन. दोन्ही संघात नाणेफेक होईल. डीजे स्पोर्ट्स आडोशी, जयभवानी कुसावडे खालापूर या दोन संघामध्ये नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक होईल. सामना हा 4 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना असेल. तिसऱ्या फेरीमध्ये केदारेश्वर ताकवळी संघाने प्रवेश केलाय. तर सन्माननीय लक्ष्मणजी जाधव साहेब यांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं, जिथे नाणेफेक संपन्न होईल. ही सत्यनारायणची पूजा आहे. शनिवार दिनांक 27/2 म्हणजे आज मराठी भाषिक दिन आहे आणि सत्यनारायणच्या पूजेच्या निमित्ताने महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. दुपारी 3 ते 5 ही सत्यनारायणची पूजा आहे. सायंकाळी 6 ते 7 तीर्थप्रसाद आहे आणि रात्री 10 वाजता अर्थातच संगीत भजनाचा कार्यक्रम आहे. शिवतेज भजन मंडळी नारंगी खोपोली, गुरुवर्य कृष्णबुवा देशमुख यांचे शिष्य गायक महेशबुवा देशमुख, सहगायक अजितबुवा शिंदे, तेजसबुवा महाडिक, पखवाज वादक निकेशबुवा देशमुख, तबलावादक ओमकार कराळे, टाळ वैभव देशमुख आणि व्यवस्थापक शिवराज तरुण मंडळ आराव यांच्या माध्यमातून सत्यनारायणची पूजा आहे. तर विनंती आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना की या सत्यनारायणच्या पूजेचा महाप्रसादाचा आपण लाभ घ्यावा. तर वळी आपण नाणेफेकीसाठी आणि नाणेफेक कक्षामध्ये पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. ते अर्थातच संघ दोन्ही संघनायक दाखल झालेत, ते डीजे स्पोर्ट्स आडोशी आणि जयभवानी कुसावडे खालापूर. तर सन्माननीय लक्ष्मणजी जाधव साहेब यांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये यावं, जिथे आपल्या शुभ हस्ते ही दुसऱ्या फेरीची दुसरी लढत आणि त्या लढतीचं या ठिकाणी नाणेफेक संपन्न केलं जाईल. डीजे स्पोर्ट्स आडोशी विरुद्ध जयभवानी कुसावडे खालापूर. लक्ष्मणजी जाधव साहेब यांच्या शोभस्ते नाणेफेक होते. 4 षटकांचा सामना आहे. चला संघनायक दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि वळूया नाणेफेक कक्षामध्ये. तर नाणेफेक होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि नाणेफेकीचा निर्णय अर्थातच डीजे स्पोर्ट्स आडोशी संघाच्या बाजूने जातो. 4 षटकांचा सामना आहे. आपण पाहिलं की या 4 षटकामध्ये तब्बल 42 ते 45 धावा धावपळ केली जातं. आपलं काय, आपण काय घेणार, नाणेफेक नंतर प्रथम फलंदाजी की क्षेत्ररक्षण? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ आणि कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू.
तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. नक्कीच, कारण अतिशय महत्त्वाची लढत आहे आणि त्यासाठी तुमचे 2 गोलंदाज कोणते असतील? राहुल भोसले आणि सूरज जाधव. तर तुम्हाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. आपल्याकडे वेळ कमी आहे. इथे मात्र आपण पाहणार आहोत ते अर्थातच जयभवानी कोसावडी संघ खालापूर या ठिकाणी आलात. आपल्या वाट्याला फलंदाजी झाली. 4 षटकामध्ये आपण किती धावांचं योगदान द्याल? 50 ते 55 धावांचा आम्ही त्यांना लक्ष देऊ आणि ते त्यांना त्या रोखण्याचा पण प्रयत्न करू. एकूण ही जी स्पर्धा जी आपण अर्थात आमच्या प्रत्येक समालोचकांनी विचारलेलंच आहे की आयोजनाबद्दल कसं काय वाटतं, कसं वाटतं, कारण कोयना प्रकल्पग्रस्त म्हणून ही क्रिकेट स्पर्धा. तर या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? स्पर्धा ही खूपच सुंदर असते. हे वर्ष 3रं आहे. आमचे संदीप भाऊ साळुंके असतील, दीपक साळुंके असतील, पवन केसरकर असतील, यांनी खूप मेहनत घेतली आहे 3 वर्ष या स्पर्धेसाठी. आणि या स्पर्धेसाठी आमच्या कोयनेतील सर्वात मोठी स्पर्धा असते, ही सर्वात मोठी. त्यामुळे मी सर्व या कमिटीला मी धन्यवाद देतो की अशाच प्रकारे दरवर्षी असे आयोजन आणि नियोजन करत राहा. नक्कीच दरवर्षी अशाच प्रकारचं आयोजन असेल. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा आणि सरांना देखील शुभेच्छा देऊया आणि वळूया आमचे समालोचक राम मोरे सरांकडे. ओ टू राम मोरे सर. धन्यवाद सर. तर मित्रांनो, पाहतोय आपण आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र जिथे आपण पाहिलं लॉट्स उडवले गेले जेव्हा पहिला सामना पहिली फेरी संपल्यानंतर, तिथे मात्र केदारेश्वर दाखवली संघाला मात्र बाय मिळाली आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतोय राजा आरव विपक्ष अमरदीप धवली या 2 संघादरम्यान यावेळेस चेंडू फेकून दिला जातोय डीप लॉंग ऑनला आणि तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि तिथे धावा गणल्या जातील 4 धावा. तर नक्कीच ज्या प्रकारे सरांनी वर्णन केलं होतं की आजचा दिवस म्हणजे 27 फेब्रुवारी. सर, आजचा दिवस म्हणजे मराठी भाषा दिन म्हणून या जगामध्ये महाराष्ट्राच्या या इतिहासामध्ये तो गणला जातो दिवस. कवी कुसुमाग्रज अर्थात V.V. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि तोच जन्मदिवस म्हणजे आपण पाहतोय महाराष्ट्र मराठी भाषा दिन हा म्हणून गणला जातो. त्याचप्रमाणे सर आपण पाहतो की क्रिकेट आपण जिथे पाहतो की क्रीडा दिन म्हणून आपण पाहतो की सन्मान्य ध्यानचंदजी यांचा जन्मदिवस म्हणून आपण क्रीडा दिन म्हणून सुद्धा साजरी करतो. तसे बरेचसे आपण मित्रांनो गोष्टीविषयी आज अभ्यास करणार आहोत. कारण सर क्रिकेट समालोचक म्हटलं की समालोचकाचं कामच ते असतं की ज्याच्याकडे जे ज्ञान आहे ते मात्र सर्वांशी त्यांनी शेअर करायचे. जसं असं म्हटलं की सर्वांनी ते ज्ञान देऊन इतर सकल जनांना सुद्धा ज्ञानी करून सोडायचं आहे. आणि आज मात्र माझा प्रामाणिक प्रयत्न तोच असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिलंच प्रेशर माझ्यावरती मी म्हणून आलं की जेव्हा तुमचं समालोचन ऐकलं त्यानंतर असं वाटलं की म्हणजे आम्ही तुमच्या समोर समालोचन करणं म्हणजे एखाद्या सूर्याला दिव्याने प्रकाश दाखवण्यासारखं असं स्थिती. नाही, असं काही नाही आहे. कारण प्रत्येक समालोचक हा त्याचं आगळीवेगळी शैली असते आणि त्या शैलीमध्ये खरं तर समालोचन करतं. दरम्यान या ठिकाणी मैदानाकडे वळूया. या विमाचा चेंडू अर्थातच पंच आपला हात जमीनच समाज स्वैरचा इशारा करतोय. तर कोणताही क्रिकेटपटू किंवा कोणताही समालोचक कोणताही या ठिकाणी पंच हे कोणी श्रेष्ठ नसतात, एका दर्जाचे असतात. आणि मोरे सर, तुम्हाला सांगू इच्छितो की मी काही एवढा मोठा काही समालोचक नाही, मात्र या रसिकांचं प्रेम आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या काही विभागामध्ये समालोचन करताना पाहायला मिळतं. नक्कीच सर. हेच सर एक मोठ्या माणसाचं सर मोठं मन असणं खूप महत्त्वाचं असतं. तुमचं कर्तृत्वापेक्षा तुमचं मन किती मोठं आहे ते महत्त्वाचं असतं. साहेबांचं मन, सरांचं मन इथे आपण पाहतोय किती मोठ्या मनाची व्यक्ती. आणि इथे मात्र आपण पाहतोय इथे फलंदाज आपण पाहतोय कॉट बिहाइंड बाद केला जाईल जेलबाद स्वरूपामध्ये. फलंदाज मात्र बाद झाला पाहायला मिळतोय. समीर बॅक टू दी पवेलियन. फलंदाज मैदानात येतोय, परंतु आज राजभाषा दिनानिमित्त मोरे सर मी तुम्हाला सांगू इच्छितो 15 दिवसापूर्वी मी कर्नाटक मंगळूर दौऱ्यासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी पाहायला मिळालं की साधारणतः कोल्हापूर हा परिसर वगळल्यानंतर तिथे कर्नाटक सुरू होतं. आज आपण महाराष्ट्रामध्ये आलेल्या प्रत्येक मराठी माणूस, समोरचा माणूस जर त्याला मराठी येत नसेल तर लगेच आपण हिंदीमधून त्याला सामोरं जातो. पण तुम्ही कर्नाटक, तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशात जर गेलात तर ते त्यांच्या भाषेतूनच सुरुवात करतात आणि ती भाषा आपल्या डोक्यावरून जातो. तर
मी मराठी माणसाला विनंती करेन, खरोखर तुम्ही एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करता, कारण नॉन महाराष्ट्रीयन माणसाला आपण सन्मान देतो, हे देखील वैशिष्ट्य या अर्थातच मराठी भाषा दिनानिमित्त. नक्कीच सर, कारण तिथे जर आपण पाहिलं तर राष्ट्रामध्ये प्रवेश केला तर आपल्या सर्व दुकानाचे फ्लॅग ते बोर्ड सुद्धा आपल्याला त्यांच्याच भाषेमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं मराठी या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा तो प्रयत्न केला होता, मात्र पाहिजे तसा त्यांना प्रतिसाद मात्र मिळाला नाहीये. तर वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतो 42 धावांचे इथे मात्र लक्ष चेस करते अमरदीप दौली संघाला. इथे चेंडू फेकून दिला जातोय, तिथे क्षेत्ररक्षक झेल खाली आणि अप्रतिम जजमेंट पाहायला मिळते. महत्वाचा फलंदाज अंकुश, ज्याच्या खांद्यावर पूर्णपणे या संघाची दूर आहे. अंकुश यावेळेस मात्र झेलबाज स्वरूपामध्ये तंबूमध्ये परतावं लागेल. तर नक्कीच सर आपण पाहिलं राजेंचं संगीत. राजेंना पात्र आपण म्हटलं की आपल्या देशामध्ये द फादर ऑफ इंडियन नेव्ही असं संबोधलं जातं, कारण त्यांच्या माध्यमातून पहिलं या भारताला कळलं की आपल्या समुद्र किनारची तट सुद्धा किती सुरक्षित ठेवणं किती महत्त्वाचं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी या महाराजांनी ही किंमत त्याची दाखवून दिली. तर नक्कीच सर त्यांच्याविषयी तुम्हाला नक्कीच काहीतरी माहिती असेल. नक्कीच छत्रपती शिवरायांचा जर विचार केला तर 721 किलोमीटरचा समुद्रकिनारा आपल्याला डहाणू ते अगदी सिंधुदुर्ग मिळत वळिया मैदानाकडे. यावेळी मात्र चेंडूला हलकंसं जवळ येऊन दिलं, चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव रोखू शकले नाहीत, एक धाव मिळते संघाला. तटबंदी किती चांगल्या असाव्यात यासाठी त्यांनी खूप मध्ये प्रयत्न केले, परंतु दुर्दैव आपलं म्हणावं लागेल की आताचे आपले जे गड किल्ले आहेत, मग तुम्ही कोणताही किल्ला घ्या, त्या किल्ल्यांची तटबंदी तितकी मजबूत नाही. आणि खरं तर येणाऱ्या सरकारने सरकारने हा विचार करायला पाहिजे. नक्कीच सर्व सरकारकडून त्या अपेक्षा आहेत, मात्र त्या अपेक्षा दरवर्षी आपल्याला फेल होताना पाहायला मिळतात. इथे आपण पाहतो लेट कट केल्या गेल्या चेंडू शॉर्ट दरम्यानचा इथे मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एक धाव इथे घेतली जाते. एका धावेने आपण पाहूया धावफलकाचा विचार केला तर 16 धावा यावेळेस आपण पाहतो. दुसरं षटक प्रगतीपथावरते विजयच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळलं जात आहे. मात्र विचार केला तर जी सलामीची जोडी आपण पाहिलं अंकुश आणि समीर तंबूमध्ये परतल्यानंतर मात्र लहू यावेळेस आणि वैभव या दोन फलंदाजांच्या दरम्यान या दोघांच्या माध्यमातून मात्र यावेळेस धुरा सांभाळली जाते. तर नक्कीच सर तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या प्रकारे तुम्ही सकाळी उल्लेख केला होता की कोयना क्रिकेट कोयना धरण आणि त्या विभागातून हा समाज मात्र उठून त्यानंतर इकडे प्रस्थापित झाला. तर ज्या प्रकारे आपण पाहिलं स्वातंत्र्यपूर्वीचा काळ जर पाहिला तर त्यावेळेस इथे आपण पाहतोय 700 रुपयाचा चेंडू फेकला गेला इथे. तर ज्या प्रकारे सर वर्णन केलं होतं की स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये जर आपण गेलो तर त्यावेळेस इंग्रजांकडून मात्र आपलं जमावबंदी करायला की कुठलीही गोष्टी सभा वगैरे घ्यायला इथे मात्र आपला बंदी होती. त्यामुळे आपण पाहिलं की लोकमान्य टिळक या व्यक्तींनी तर त्यांनी प्रथम इथे आपण पाहतोय यावेळेस चेंडू डीप लॉंग ऑनला तिथं फेकून दिला. तिथे क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, मात्र बॉडीचा बॅलन्स मात्र सांभाळता आला नाहीये. तिथे झेल ड्रॉप केला गेला आणि धावा मात्र इथे घेतल्या जात आहेत. एक धाव घेतली गेली आणि एका धावेने आपण पाहतो 17 धावा धावफलकावर. तर ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की लोकमान्य टिळकांनी श्री गणेशाची स्थापना केली, त्यासाठी पुण्यामध्ये प्रथम स्थापना केली गेली. का तर आपल्या मराठी लोकांनी एकत्र यावं, प्रत्येक धर्मातील लोकांनी एकत्र यावं आणि स्वातंत्र्यासाठी चळवळी व्हाव्यात. तर त्यासाठी तिथे आपण पाहिलं गणपतीची स्थापना केली गेली. हॅलो, आत्ताच या ठिकाणी कोयना पूर्वचा मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघर चे माजी सचिव सन्माननीय लक्ष्मण भाऊ जाधव यांचं इथं आगमन झालं. तरी होय की आमच्या राजाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. विनंती आपल्याला या पर व्यासपीठावर स्वागत आपल्या स्पर्धेमध्ये. ओव्हर टू यू राम मोरे. धन्यवाद सर. ते इथे आपण पाहतोय इथे आपण मात्र काही आढावा घेता मात्र फलंदाज आपण पाहतोय बाद झालाय. धावच्या स्वरूपामध्ये बाद केला जातोय. वैभव यावेळेस आपण पाहतोय तंबूमध्ये परतला. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आपण पाहतोय धावफलकाचा विचार आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय यावेळेस मैदानामध्ये येईल तो म्हणजे किशोर शिंदे. किशोर आपला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज. आणि लहू त्याच्याबरोबर आपण पाहतोय दोन जमेची बाजू आपण म्हटलं जातं नेहमी या अमरदीप ढवले या संघाच्या बाजूने आपण पाहतो वारंवार या दोन फलंदाजांनी जेव्हा संघाला गरज पडली तेव्हा चांगली कामगिरी पार पाडली. आणि आता सुद्धा जर विचार केला नक्कीच
ती कामगिरी पुन्हा एकदा त्यांना बजवावी लागेल. ती कामगिरी त्यांना पार पाडावी लागेल. कारण लक्ष जर पाहिलं तर 42 धावांचं लक्ष चेस करायचं आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र धावा आपण पाहतोय 18 धावा. तर दुसरं षटक मित्रांनो समाप्त केलं गेलं, म्हणजे 2 षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. तिसरं षटक हाताळलं जाते. गोलंदाज आपण पाहतोय अविनाश भोसलेच्या माध्यमातून तिसरं षटक हाताळलं जाईल. मात्र सामना करेल जर फलंदाजाने आतापर्यंत विचार केला तर एकही चेंडू फेस केला नाहीये. नवीन फ्रेश फलंदाज आपला पाहायला मिळतोय. किशोर सामना करेल. पहिला चेंडू आपण पाहिला ब्लॉकरला फेकला गेला चेंडू. तिथला मात्र आपण पाहतो डीप लॉंग ऑफला तिथे फेकून दिलाय. चेंडूची उचल फेक होईपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावाने 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रेशर असेल नक्कीच दोन्ही संघावरती. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे इथून जो संघ सामना जिंकेल तो मात्र नक्कीच क्वार्टर फायनल साठी आजच्या दिवसातले सेमीफायनल खेळेल. क्वार्टर फायनल खेळेल ना तो. क्वार्टर फायनल खेळ याचा क्वार्टर फायनल खेळ आजच्या दिवसातला जो संघ इथून मात्र विजयी होईल तो. तर उर्वरित मात्र 11 चेंडू शिल्लक असेल. विजयासाठी विचार केला तर 22 धावांची गरज असेल. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळतो. 11 चेंडू 22 धावा. यावेळेस मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. गॅपमधून चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट आणि कव्हरच्या गॅपमधून फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची बॅट आणि चेंडूचा संपर्क आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये. चांगल्या प्रकारे कामगिरी पाहायला मिळते. अविनाशच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर 2 धावा जरी घेतल्या आल्या तरी मात्र दुसऱ्या चेंडू आपण पाहतोय डॉट स्वरूपाचा फेकला जातोय आणि प्रेशराईज केलं जात आहे. ते म्हणजे अमरदीप दौली या संघाला प्रेशराईज केलं जाते. किशोरला नक्कीच प्रेशराईज स्वतः होतोय. नॉन स्ट्राईकला असला लहू सुद्धा यावेळेस आपण पाहतोय बाउन्सर चेंडू फेकलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स घेतला गेला. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा 0 धावसंख्या या चेंडूवर सुद्धा पाहायला मिळतोय. 1-1 डॉट चेंडू. इथून मात्र अमरदीप दौली संघाला प्रेशराईज करताना पाहायला मिळेल. इथे लोअर फुलटॉस चेंडू लॉंग ऑनला आपण पाहतोय 1 बाउल चेंडू कलेक्ट केला गेला. 1 धाव घेतली जाते. एका धावेने आपण पाहतोय 21 धावा यावेळेस धावफलकावरती पाहायला मिळतोय. तर नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो सकाळच्या 17 पासून जे दिग्गज समालोचक आपल्याशी जोडले गेलेत ते म्हणजे अलिबाग विभागातून जे आमच्याशी जोडले गेले ते म्हणजे आमचे काका म्हात्रे सर. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून बरीचशी क्रिकेट विषयीचा इतिहास असेल, महाराष्ट्राविषयीचा इतिहास असेल किंवा या जगाविषयीचा बरेचसे इतिहास त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या कहाणी आज पडताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन चेंडू फेकून दिला जातोय. डीप कव्हरच्या दिशेने 1 बाउंड चेंडू कलेक्ट केला गेलाय. इथे मात्र संधी निर्माण झाली. संधीचं सोनं केलं जाईल का? पंचांकडे दाद मागितली मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित परतलाय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी आपण पाहतोय धावफलकाचा विचार केला तर 23 धावा. तसं नक्कीच ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता श्री गणेशाची स्थापना केल्या लोकमान्य टिळकांनी का तर आपल्या भारतीय लोकांनी एकत्र यावं आणि कुठल्याही गोष्टीविषयी विचार विनिमय व्हावं. तर त्याचप्रमाणे या कोयना विश्वाचा या क्रिकेट हे सामने याकरता भरवले जातात की सर्व यंगस्टर आपल्या समाजातील जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पसरले गेलेत तर त्या सर्व इथे आपण पाहतोय यावेळेस चेंडू फुल शॉट पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी चेंडू फेकून दिला जातोय. तशा प्रकारे सर वर्णन केलं होतं की या कोयना क्रिकेट विश्वामध्ये या असोसिएशनच्या माध्यमातून याकरता हे सामने भरवले जातात की जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपले जे मुलं जे काय समाज विभागला गेले आहे तो या मॅचेस करता काय होईना मात्र एकत्र यावा आणि विचारांची मात्र देवाणघेवाणी व्हावी याकरता हे सामने खेळवले जातात. याकरता मी जाणून बुजून तो लोकमान्य टिळकांचा प्रसंग इथे मात्र संबोधित केला. तर या षटकाराने पाहतो आपण पुन्हा एकदा सामन्यामध्ये वळूया. धावफलकाचा विचार केला 29 धावा धावफलकावरती 29 धावा धावफलक. पाणी घेऊन जायचंय. पाणी घेऊन जा प्लीज. उर्वरित 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. तर उर्वरित 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. मधल्या काळामध्ये नक्कीच क्रिकेट रसिकांसाठी काही माहिती देण्याचा प्रयत्न मोरे सर करतात. माझ्यासोबत लक्ष्मणजी जाधव सर आहेत ते देखील या ठिकाणी तोच प्रयत्न देतात की काही माहिती क्रिकेट रसिकांना मिळावी. मात्र 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आमच्यासोबत गुणलेखक म्हणून सकाळपासून जर आपण पाहिलं तर खूप चांगलं योगदान गुणलेखक आहेत जे अर्थातच दीपक शिंदे आणि आता मात्र कल्पेश साळुंखे जे याच गावातील एक उत्कृष्ट गोलंदाज देखील आहेत. हे देखील वैशिष्ट्य आहे. तर
नक्कीच की कोयना प्रकल्प आणि त्या 1960 साली साधारणतः विस्थापित झाले आणि तिथून आपलं घोटकॅम्प असू दे किंवा ठाणे पालघर आणि रायगड परिसरामध्ये आपण सगळे आलात. गुण्यागोविंदाने तुम्ही या ठिकाणी नांदतायत, अनेक सण उत्सव तुम्ही साजरे करतात. पण आपल्या क्रिकेट रसिकांना, आपल्या खेळाडूंना ती संधी मिळावी, त्या लोकांना इथे एकत्र यावे, यासाठीच खऱ्या अर्थाने तुम्ही ही जी क्रिकेट स्पर्धा तुम्ही आयोजित केली, ज्याच्यामध्ये अकल्पे ओएकॅम क्रिकेट क्लब यांना मी धन्यवाद देईन, कारण त्यांनी तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न केली. वर्ष 3रं आहे आणि एकूण जर पारितोषिक सर आपण पाहिले तर 1,12,000 आहेत. आज मराठी राजभाषा दिन आणि माझ्यासोबत लक्ष्मणजी जाधव साहेब आहेत. त्यांनी 1-2 पंक्ती निश्चित या ठिकाणी कविता दिल्यात, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला देतोय. संत ज्ञानेश्वरी माऊलींची, अर्थात त्यांनी सांगितलं की माझा मराठीचा बोल कौतुके परी अमृताय तेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळबीन ये मराठीची नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळ करी घेणे देणं योग्य बरी होई या जगी संत ज्ञानेश्वर माऊली. तर वारकरी समाज देखील महाराष्ट्राचा विचार केला तर खूप मोठा आहे, कारण इथून साधारणतः 350 किलोमीटर पायी जाणारे वारकरींचा जर आपण विचार केला, काही वारकरी तर अणवाणी जातात, हे देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या इथून 1 किलोमीटर देखील अणवाणी चालू शकत नाही, पण ही मंडळी जाते, हे एक वैशिष्ट्य आहे आणि त्या वारकरी समाजाचं देखील कौतुक करणं आवश्यक आहे. ओव्हर टू सर. नक्कीच सर, कारण आपण ज्या प्रकारे उल्लेख केला, ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख केला की ज्ञानेश्वर महाराजांनी खूप कमी वयामध्ये आपण पाहिलं ज्ञानेश्वरी संस्कृत भाषेतून प्राकृत भाषेमध्ये आपल्या सामान्य लोकांकरता आणली. तर मात्र नक्कीच विचारांची देवाणघेवाण झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा वळूया या आपल्या सामन्यामध्ये. अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय, कारण उर्वरित विचार केला तर जिथे आपण पाहिलं अमरदीप धवली हा संघ आपण विचार केला तर 42 धावांचं लक्ष चेस करत होता. यावेळेस मात्र सामना आपण पाहिला तर अंतिम क्षण येऊन टिपलाय, अंतिम रोमांचक क्षण येऊन ठेवलाय. कारण आता मात्र विचार केला तर या सामन्याचं सूत्र पाहायला मिळतंय 6 चेंडू मध्ये इथून मात्र शिल्लक असतील आणि धावा मात्र उभा राहाव्या लागतील, तब्बल 13 धावा इथून मात्र उभा राहाव्या लागतील. तर त्या धावा मात्र कशा प्रकारे उभारल्या जातील ते पाहणं महत्त्वाचं असेल. शेवटचा गोलंदाज डेथवरचं षटक हाताळेल. गोलंदाज आपण पाहतोय समृद्धच्या माध्यमातून षटक हाताळलं जात आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय किशोर, ज्याच्या बॅटमधून आता विचार केला तर 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय लहू, ज्याच्या बॅटमधून 9 धावा आणि त्यामध्ये 1 षटकार पाहायला मिळतोय. तर इथून मात्र कोण बाजी मारेल ते पाहणं महत्त्वाचं असेल. गोलंदाज इथून मात्र आपल्या संघाला कमबॅक करून देईल का, इथून मात्र गोलंदाज आपल्या संघाला विजयी करेल का, की ही जोडी जी आतापर्यंत जी जोडी या जोडीने आपलं आतापर्यंत या संघाला सावरले लहू आणि एका बाजूला किशोर, ती मात्र जोडी आपल्या संघाला विजयी करेल का. 6 चेंडू 13 धावा, पहिला पुल शॉट पाहायला मिळतोय. येस, कॉन्फिडन्स पहा मित्रांनो, कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स चेंडू मारल्यानंतर त्या चेंडूकडे पाहायचं सुद्धा नाहीये, कारण कॉन्फिडन्स आहे, हा षटकारच जाईल, याच्यामध्ये कुठल्याही तेल मात्र शंका नाहीये. 6 धावा इथे घेतल्या. आता मात्र उर्वरित चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी मात्र केवळ आणि केवळ 7 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. विचार केला तर मात्र अमरदीप धवली हा संघ मात्र आता विजयाच्या समीप नव्हे तर सर विजयाच्या हुंबेट्या येऊन टिपलाय की काय, कारण हा षटकार निर्णायक षटकार आहे. मात्र इथून जर 1-2 चेंडू डॉट आले तर मात्र पुन्हा सर या सामन्यामध्ये एक वेगळी रंगत निर्माण होऊ शकते. मात्र क्रिकेटला रंग बदलणारा सरडा सुद्धा म्हटलं जातं. सरडा ज्या प्रकारे रंग बदलतो त्याप्रमाणे हा सामना सुद्धा आपला रंग बदलताना पाहायला मिळेल. उर्वरित 5 चेंडू आणि 7 धावांची गरज इथे आपण पाहतोय. यस, क्लोज फील्ड इथे लगावली गेली होती, मात्र काही फायदा झाला नाहीये. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे प्रयत्न सक्सेसफुल पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेतली गेली, अप्रतिम धाव गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आता मात्र विचार केला तर विजयासाठी मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. जर विचार केला सर तर या संघाचा अमरदीप धवली संघाचा पहिला सामना आठवा सर, तिथे 6 चेंडू आणि तो सामना आला होता 4 चेंडू 4 धावा असा सामना तिथे पाहायला मिळाला होता आणि त्यावेळेस मात्र षटकार लगावून तो संघ हा सामना विजयी झाला होता. यावेळेस मात्र षटकार लगावला जाईल का, काहीतून मात्र हा गोलंदाज आपण पाहतोय समृद्ध कामगिरी करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने विजयाच्या उंबरठ्यावर किंवा विजयाच्या उंबरठा पार करू देईल का. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा पुल शॉट खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आपण पाहतोय, तिथे मात्र जजमेंट चुकलं. नशिबाचे साथ लाभते पुन्हा एकदा किशोरला. या अमरदीप धवली संघाला इथून मात्र पाहायला मिळतोय चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. तर पंच या ठिकाणी सांगतायत की हा चौकार येतोय, 4 धावांचं योगदान. षटकार मात्र कॅन्सल केलंय, रद्द केलंय आणि 4 धावांचं योगदान दिलं. या दरम्यान याच गावचे सुपुत्र सन्माननीय शांतारामजी जाधव साहेब निश्चित ही सामना कोलकात्यामधून पाहत आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्या स्पर्धेसाठी, ज्यांचं बुधवारी
निश्चित त्यांच्या गावात आगमन होईल. पहा मी मगाशी म्हणालो होतो की 185 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. तुमच्याच गावातले शांतारामजी जाधव सर या ठिकाणी कोलकात्यात ही सामना पाहतात, हे देखील वैशिष्ट्य आहे. तर नक्कीच या युट्यूबनं पण पाहिलं, साता समुद्र पार या क्रिकेट विश्वाला नेऊन ठेवलं, या ग्रामीण क्रिकेटला नेऊन ठेवलं. तर आता मात्र 3 चेंडू आणि 1 धाव. पहा मात्र क्षेत्ररक्षक किती अतिशय देखणं सजवलं गेलंय. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. 1 धाव घेतली जाते. चौकार आपला पाहायला मिळतो आणि या चौकारात मात्र विजय चौकार खेचून अमरदीप दौली हा संघ मात्र इथे दुसरा सामना विजयी झालाय. तर नक्कीच शुभेच्छा असतील अमरदीप दौली संघाला. आणि यस, बेटर फॉर द नेक्स्ट टाइम. आपण पाहतोय पराभूत झालेला संघ तो म्हणजे राजे आराव संघ. थँक्यू राम मोरे. शेक हँड करायचंय, दोन्ही संघाला विनंती असेल आपण शेक हँड करायचंय. अमरदीप धवली संघ आणि राजे आराव संघ दोन्ही संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी शेक हँड करायचंय. PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते. नक्कीच आपण पाहतोय आत्ताच आगमन झालंय कोयना पुनर्वसत मराठा समाज सेवा संघ रायगड आणि पालघर तसेच